नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे शेतकऱ्यांसाठी, ते जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून लेटेस्ट असा हा जी-आर असणार 31 डिसेंबर 2025 चा. आता ह्या जी-आरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मदत देण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. डेली तुमच्यासाठी नवीन योजना आणि जॉब अपडेट इथं घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे 31 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडनं. ओके. दिनांक 31 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. ओके. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण, त्याच्यानंतर आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरणा निश्चित केलेले आहे. दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयाद्वारे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ट अनुदान दर व शासन निर्णय दिनांक 27/3/2023 प्रमाणे देय राहील. असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर या विभागीय आयुक्त नाशिक संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रामध्ये सप्टेंबर या कालावधीमध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तो आपण बघू काय निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय दिलेला आहे यामध्ये की सप्टेंबरमध्ये राज्यात नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 87,05,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. फक्त अहिल्यानगर जिल्ह्याकरता फक्त. ओके. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या उणे प्राधिकरणाच्या सुविधेअंतर्गत निधी बाबतचा संबंधितांची कार्यवाही करावी. संदर्भ अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानंतर डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसारच कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. ओके. एका हंगामात एका वेळेस याचप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येते असल्याची खात्री करायची आहे. आता कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. आता वरील
निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करावे. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधितांनी करावी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. ओके. आता सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाची त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधीचा खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनात सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. ओके. तसेच वरील उपाययोजना संदर्भ क्रमांक 2 इथून दिनांक 27/3/2023 शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादित शेती पिकांचे नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक दिलेल्या मुख्य लेखा शीर्ष नैसर्गिक आपत्तींची निवारणासाठी अर्थसहाय्य व पूर चक्रीवादळ इत्यादी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांनुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य त्यानंतर सहाय्यक अनुदान लेखा शीर्षकाखाली सोबतच्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे आर्थिक वर्ष 2025-26 मधून भागवण्यात यावा. ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेले या बाबीत प्रत्येक देयक अधिधान व लेखा कार्यालयांच्या मुंबई यांना सादर करण्याकरिता शासन निर्णयामध्ये दिनांक 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहारण व संवितरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सहसचिव यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. त्याच्यामध्ये खाली खर्च दिलेला आहे. तो बघू आपण. शासन निर्णय दिलेला आहे की 31 डिसेंबर 2025 चे सोबतचे विवरणपत्र दिलेले आहे 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये. अनुक्रमांक विभाग जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टर व निधी दिलेले आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिलं नाशिक विभाग दिलेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा आहे अहिल्यानगर. सप्टेंबर 2025 ची निधी असणार आहे. ओके. 28/10/2025 मध्ये याचा प्रस्ताव दिनांक आहे. 1815 शेतकरी बाधित आहे. 778.33 हेक्टर बाधित आहे. 87,05,000 रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. याच्यात दिलेला आहे 87,05,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे. तशा पद्धतीने हा GR आलेला लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे पण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या व्हिडिओच्या डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जास्त मित्रांनो नक्की शेअर करा. याचा तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून PDF काय तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. तर PDF फाईल नक्कीच डाउनलोड करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन येत असतो. नवीन योजनासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.